की नुसतं बिल्डिंग बांधल्यानं जर दवाखाने बांधले उद्या चालून त्या दवाखान्यात डॉक्टरच नसला तर काय करायचं, त्या दवाखान्यात नर्स नसल्या तर काय करायचं, त्या दवाखान्यात औषधं नसले तर मग काय करायचं. कारण मी राजुरा बाजारच्या बाबतीत जे काही आता हे सुरू आहे याच्या प्रशासकीय मान्यता मला अजून कुठे वाचण्यात किंवा निदर्शनात आली नाही. की काही कामं अशी आहे की ते नियमात बसत नाही, त्याची आवश्यकता नाही. 15-20 कोटीचे कामं माझ्या निदर्शनात आली आतापर्यंत का त्याची आवश्यकता नसताना ती केलेली कामं. त्याचंही सुद्धा मी काही दिवसांत आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर त्याची गोष्ट मी आणणार आहे. या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड. आज आपल्यासोबत आहे गिरीश भाऊ कराळे सर. नुकताच आजी माजी आमदारांचं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, विकासासंदर्भात चर्चा सुरू आहेत. सर, आपणसुद्धा राजकारणात आपल्याला एक अनुभव आहे आणि आपणसुद्धा चांगलं काम केलं आहे. सर, काय सांगू शकाल या संदर्भात? सर, मी आपल्या प्रसार माध्यमाच्याच माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या पाहत आहे. माजी आमदार म्हणतात की आमदारानं हे रद्द केलं ते रद्द केलं. वास्तविक जर मंजूर केलं असन तर ते, कारण ही कामं सगळी या मतदारसंघातल्या जनतेसाठीच, या मतदारसंघाच्या लोकांसाठीच आहे. त्याच्यामुळं ती कामं रद्द करू नये. परंतु जर मंजूर झालेली कामं असतील तर ते काम सुरू का नाही झाले हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण त्याची प्रशासकीय मान्यता झाली जर असेल, कारण मी राजुरा बाजारच्या बाबतीत जे काही आता हे सुरू आहे याच्या प्रशासकीय मान्यता मला अजून कुठे वाचण्यात किंवा निदर्शनात आली नाही. आणि एकदा प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर त्याच्या ॲक्च्युअल कामाला का सुरुवात आतापर्यंत लागली नाही हे सुद्धा त्या ठिकाणी सर्व लोकांसमोर माहीत असलं पाहिजे. आणि दुसरं, ते पांधन रस्त्याच्या बाबतीत जे काही सुरू आहे तर पांधन रस्त्यातल्या काही गोष्टी अशा आहे की त्याची काय अडचण आहे हे माजी आमदारांनाही माहीत आहे आणि आजी आमदारांनाही माहीत आहे. आपल्याला हे बघायचं आहे की कामं झाली पाहिजे. जर त्या ठिकाणी कामं न करता पैसे निघाले असतील कारवाई निश्चित झाली पाहिजे. पण कामं सुरू आहे ना, नेमकं त्याच्यात कुठला तरी खोडा टाकायचा ना, कामे न होण्याच्या दृष्टिकोनात ते कुठंतरी त्या गोष्टीचं हे करायचं, हे काही बरोबर नाही आहे. वास्तविक हे जर पाहिजे असतं तर आम्हीच पहिल्यांदा याच्यात उतरायला पाहिजे होतं. परंतु लोकांचे जर कामं होत असेल, लोकांचे जर सुविधा होत असेल तर काही गोष्टी कमी जास्त असेल तरी त्याच्यात खोडा घालण्याची काही गरज नाही, त्या होऊ दिल्या पाहिजे. शेवटी मी लोकप्रतिनिधी आहो नाही आहो ह्या सामाजिक याच्यात वागतो. आमदारसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यात असतात, माझे आमदारसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळं करतात. तर आपण लोकांसाठी हे सगळं जे करतो आहे हे लोकांसाठी करतो आहे. तर लोकांच्या सोयीनं पाहायचं. कोणा ठेकेदाराच्या याच्यात काही इच्छकपणा करायची असेल तर तो भाग वेगळा आहे. त्या ठेकेदाराच्या माध्यमातून त्या लोकांना जर त्रास द्यायचा असेल तर हा भाग वेगळा आहे. आणि जर ही कामं जर व्यवस्थित असेल तर आमदार जे सध्याचे आमदार आहे त्यांनी त्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजे का ह्या काम रद्द करण्यात आला. जर केल्या असतील तर, नाही केल्या असतील तर तो भाग वेगळा आहे. जर केल्या असतील तर कशामुळे रद्द झाल्या, काय झाल्या, मी तुम्हाला या निमित्तानं मी सांगू इच्छितो की काही कामं अशी आहे की ते नियमात बसत नाही, त्याची आवश्यकता नाही. त्याचंही सुद्धा मी काही दिवसांत आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर त्याची गोष्ट मी आणणार आहे. की काही आपल्या भागातली कामं अशी आहे की त्याची आवश्यकताच नाही. 15-20 कोटीचे कामं माझ्या निदर्शनात आली आतापर्यंत का त्याची आवश्यकता नसताना ती केलेली कामं आहे. ही सुद्धा एक कारण शेवटी ही जरी कामं शासन करीत असेल तरी हा लोकांकडून टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला पैसा शेवटी हा लोकांच्याच कामासाठी असतो. आणि तो पैसा लोकांसाठी व्यवस्थितरित्या खर्च झाला पाहिजे हे सुद्धा पाहण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचे आहे. नुसतं ओरडणे आणि काहीतरी त्याच्यात हे करणे हे योग्य नाही. दोन्ही आजी आमदार राव का माजी आमदार राव यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन कामं कसे चांगले होतील, जास्तीत जास्त कामं कसे मतदारसंघात होतील हे पाहणं जरुरी आहे. आणि आणखी इलेक्शनला वेळ आहे ना, आतापासून एवढं सगळं करायची मला वाटत नाही काही गरज आहे म्हणून. याच्यानंतरही बरेच वर्ष आहे, त्यांनाही काम करायचं आहे, यांना काम करून घ्यायचं आहे, दोघांच्या कंपॅरिझन होतील. पुन्हा इलेक्शनच्या वेळेस हे सगळे मुद्दे मांडले पाहिजे. आजपासून त्याच्या पाठीमागं लावून मतदारसंघाचं जे काही वातावरण आहे हे खराब न होता राजकारण केलंच पाहिजे. सगळे राजकारण करतात, आम्ही पण करतो, करत नाही असं कोण म्हणतं आहे. पण राजकारण करत असताना या मतदारसंघाचं वातावरण खराब नाही झालं पाहिजे हे सुद्धा पाहण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असते. आणि एकदा आपल्याला मतदारांनी नाकारलं
तर आपण परत तेच ते करण्यात काही मजा नाही ना. पुन्हा जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा मतदारासमोर जाऊ, मतदारांना वाटेल तर ते आपल्याला मतं देतील, नाही तर नाकारतील. शेवटी हा लोकशाही आहे. लोकशाहीत सगळं त्या बाबतीत करण्याचे त्या सगळे अधिकार त्या सर्वसामान्य जनतेला आहे. आणि संविधानानं त्यांना दिलेल्या अधिकारानुसार आपल्या इथं हे जे काही मतदान होते त्यातून लोकप्रतिनिधी निवडला जाते, तो अधिकार त्या मतदाराचा आहे. त्याच्यामुळं आज ह्या सगळ्या गोष्टीचं वातावरण खराब करून तालुक्याला काही वेगळं वळण देण्याची काही गरज नाही असं मला वाटते. सर एक प्रश्न आहे सर, मलाच नाही तर संपूर्ण वरुड-मोर्शी मतदारसंघात लोकांना आहेत की मोठ्या प्रमाणात विकास झाला, मोठ्या प्रमाणात निधी आला असं बोललं जातं माजी आमदारच्या काळात. परंतु सर ते ठळक कामं असं दिसत नाही सर आजही. जे मोठमोठे पोस्टरबाजी झाली होती मोठमोठे, परंतु ते कामं ठळक आजही जनतेला दिसत नाही. याबद्दल काय प्रतिक्रिया सर? हे सगळं सांगितलं गेलं, जे आकडेवारी दिल्या गेली, इतके हजार कोटी आणले, तितके हजार कोटी आणले, ठीक आहे, त्यांनी आणली असतील, नाही आणले असेल, त्यांना कोणी हिशोब, मी तर कधी हिशोब विचारला नाही आणि असा कुठला मला प्रसंगी दिसला नाही की कोणी त्यांना हिशोब विचारला म्हणून. पण त्यांनी आणला असेल तर ते स्वागतच आहे. शेवटी या मतदारसंघाच्या विकासासाठीच आपण जेव्हा मतदारासोबत जातो तर मतदारांना सुद्धा असं वाटते का आपल्या या मतदारसंघासाठी हा जर प्रतिनिधी म्हणून आपण पाठवला तर यांनी जास्तीत जास्त कामं या मतदारसंघासाठी केले पाहिजे. पण हे करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की या मतदारसंघाच्या मतदारांना काय पाहिजे. त्याला रस्ता पाहिजे का, त्यांना नाली पाहिजे का, त्यांना वीज पाहिजे की, त्यांना पाणी पाहिजे की, त्यांना शाळा पाहिजे, काय पाहिजे हे सुद्धा थोडं हे केलं पाहिजे. की नुसतं बिल्डिंग बांधल्यानं किंवा या सुविधा दिल्या त्या सुविधा दिल्यानं होणार नाही. जर एखादं धरण बांधतो म्हटलं तर सांगायचं का मी 1000 कोटी रुपयाचं धरण बांधलं आणि त्या धरणात पाणीच नसलं तर काय करायचं. ह्याही गोष्टीचा विचार लोकप्रतिनिधी केला पाहिजे की काम करत असताना नुसतं पैसे आणले हा विषय नाही आहे. ते काम करत असताना ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा त्या मतदाराला काय फायदा होईल, या मोर्शी वरुडमधल्या मतदारसंघातील जनतेला काय फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे, मी माहिती घेतली, जवळपास 45% पदं हे आरोग्य विभागाचे आज रिक्त आहे. जर दवाखाने बांधले उद्या चालून, त्या दवाखान्यात डॉक्टरच नसला तर काय करायचं, त्या दवाखान्यात नर्स नसल्या तर काय करायचं, त्या दवाखान्यात औषधं नसले तर मग काय करायचं. यासुद्धा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज राज्यात फार वाईट परिस्थिती आहे. जर हे सगळ्या गोष्टी जरी असलं, आज रस्ते जर चांगले जरी राहिले, एसट्यात जर नसले तर प्रवासी कसा तो या गावावरून त्या गावाला कसं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी खेड्यातले समजा रस्ते चांगले झाले आणि त्या खेड्यापर्यंत बस नाही आली तर मग त्या लोकांनी कसं त्या गावाला जायचं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नुसतं मी हे केलं, त्यानं ते केलं, हे केलं, हे न करता नेमकं काय या मतदारसंघाच्या जनतेला पाहिजे त्याच्यावरसुद्धा लोकप्रतिनिधी लक्ष घातलं पाहिजे. त्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. पैसे किती आणले याला महत्त्व नाही आहे, काम कोणं सांगितलं ते कसं केलं याला जास्त महत्त्व आहे. त्या पद्धतीचं जर काम झालं तर लोक आहे ते तुम्हाला डबल निवडून देतील, तिसऱ्यांदा निवडून देतील. हर्षन देशमुख साहेब या मतदारसंघाचे 3 वेळा आमदार राहिले, त्यांना 3दा लोकांनी निवडून दिलं, एकदा नाकारलंही सुद्धा त्यांचं हे केलं. असं सगळं असताना यासुद्धा त्याबद्दल त्यांनी कधी असं म्हटलं काय. पण हे सगळं करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं कामकाज केलं पाहिजे. याला लोकप्रतिनिधी म्हणतात. सर माजी आमदारांना 5 वर्ष दिले, त्यावेळेस कुठल्याहीच व्यक्तींनी कुठल्याही लोकप्रतिनिधी त्यांच्यावर आरोप नाही केले, कारण की त्यांना 5 वर्ष काम करायची संधी दिली. परंतु आज आजी आमदार जे काम करतात त्यांना 1-1.5 वर्ष झालं तर त्यांच्यावर माजी आमदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. सर आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेबसुद्धा या मतदारसंघात त्यांनी काम केलं आहे. आदरणीय श्री नरेंद्र पाटील साहेब यांनीसुद्धा या मतदारसंघात एक प्रतिनिधित्व केलं आहे, चांगलं काम केलं आहे. परंतु यांनी कधी आरोप प्रत्यारोप नाही केले. आरोप प्रत्यारोप कामाच्या संदर्भात केले, परंतु असे काम कुठतरी मतदारसंघात नुकसान असं कधी केलं नाही. सर आज तुम्हाला काय वाटते या संदर्भात? सर या बाबतीत असं आहे, कुठलेही आमदार निवडून आल्यानंतर त्यांचा 1-1.5 वर्षाचा कार्यकाळ तो कसा निघून जातो, त्यांना सुरुवात असल्यामुळं तो काही त्याची ज्या पद्धतीचं कामकाज होतं ते काही होत नाही. कारण जवळपास शासन जेव्हा शेवटचं वर्ष राहते त्या वर्षी इलेक्शनचा दृष्टिकोन ठेवून भरपूर कामं मंजूर करतात आणि ते एवढे मंजूर करतात की त्या बजेटच्यासुद्धा ते बाहेर जातात. त्याच्यामुळं पुढलं 1-2 वर्ष ते जे निगेटिव्हमध्ये जे गेलेलं राहते ते त्यांना व्यवस्थित करण्यासाठी 1-2 वर्षाचा वेळ सुरुवातीला कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये हे मी साधारण 1-2-3 टर्मपासून पाहतो आहे की शेवटच्या एकदम इलेक्शनच्या पिरियडमध्ये एकदम भरपूर कामं मंजूर. कारण यांचा प्रत्येक आमदाराचा हे काम नाही झालं ते काम झालं, मग आता इलेक्शन आहे म्हणून शासनावर तो जो त्यांचा जोर जाते
त्यातून मग ते सगळे कामं मंजूर केल्या जाते. मग ती जी आर्थिक घडी विस्कळलेली असते ती घडी पुन्हा जागेवर आणण्यासाठी त्या सरकारला पुन्हा 1-2 वर्ष जातात. म्हणून सुरुवातीचे 1-2 आपण मागचे माझे आमदारच पाहिलं, जेव्हा कोरोना होता तेव्हाही असंच सुरुवातीचे 2-2.5 वर्ष यांचे काही कामं नव्हते आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटच्या 1-2 वर्षात काही चांगले ग्रीप घेतली आणि हे कामं मंजूर करून आणले, याबद्दल काही दुमत नाही. परंतु एकदम आता झाल्याबरोबर तुम्ही म्हणाल का 5 वर्ष, कारण मी आता सांगतो आमच्या गावचं 91मध्ये महापूरमध्ये आमचं गाव वाहून गेलं. आज 91पासून इतके वर्ष झाले तरी आमच्या गाव पूर्ण कुठलं पुनर्वसन असं आहे काय त्याचं 100% आता बिलकुल बसलं असं होत नाही. कारण कामं ही करत जावं लागते, नवीन समस्या निर्माण होत जाते, त्याच्यातून अजून त्याची सुधारणा करावं लागत, हे चालत राहते. पण त्या पद्धतीने बा हे सगळं झालं आता काही करायची गरज नाही अशी होत नाही. म्हणून कामं राहतच राहणार आणि येणारा लोकप्रतिनिधी त्याच्यातून मार्ग काढून कसे काय चांगल्या पद्धतीने करता येईल आणि ह्या मतदारसंघाला कसं याच्यातून या कुठल्या जे काही समस्या असेल त्यातून दूर बाहेर काढता येईल याचा तो खटाटोप करत असतो. आणि कोणाला यश येते, कोणाला नाही येत, कोणाची काम करण्याची पद्धत प्रत्येकाची एकसारखी राहत नाही, त्याच्या पद्धतीने हे कामकाज चालते, हे समजून घेण्याचं काम असते. आणि शेवटी तुम्हाला सांगितलं 5 वर्षानंतर प्रत्येकाला आपल्याला इलेक्शनला समोर जावं लागते आणि त्यातून मग मतदार त्यांचा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. चांगलं काम केलं तर तो पुन्हा निवडून देईल, चांगलं नसेल केलं तर ते लोक दुसऱ्याचा विचार करतील, हे चालतच राहते. त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि दिलेल्या घटनेप्रमाणे आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे, त्या पद्धतीनं होणाऱ्या कामाला समोर गेलेलं पाहिजे. सर, एक महत्त्वाचं जे आता पत्रकार परिषद झाली जे राजुराच्या आरोग्य विभागासंदर्भात, तर यावर काय प्रतिक्रिया द्याल सर? जर ते मंजूर झालं असेल, त्याची प्रशासकीय अजून मी पहिलेच सांगितलं आपल्याला, प्रशासकीय जर झाली असेल तर ते काम व्हायलाच पाहिजे. कारण शेवटी जरी मी जे सांगितलं की डॉक्टर हे नंतरची गोष्ट आहे, पण बिल्डिंग जर उभी झाली, कारण आता तिथं अस्तित्वात असलेले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे फार जुनी बिल्डिंग आहे, फार तकलादू आता तिथं हे झालं आहे सगळं, त्याच्यात कामकाज करायला जरा कठीण जाते. एक तर हे तरी व्हावं, नाही तर त्या गाववाल्यांची मागणी आहे का कमीत कमी आमचं जे आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची तरी बिल्डिंग चांगली व्हावं अशी त्या लोकांची इच्छा आहे. त्याच्यामुळं आता या जो सध्या आहे त्याच्यावर ही जबाबदारी असते, जो लोकप्रतिनिधी सध्या कामकाजात आहे, वर्किंगमध्ये आहे, त्यांच्यावर ही जबाबदारी असते. एक तर त्यांनी जे मंजूर होतं असं ते माजी आमदार म्हणतात ते तरी त्याचं तरी काम लागायला पाहिजे. नाही त्याचं लागत असेल तर कमीत कमी हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याची तरी चांगली सुधारणा करून एक चांगली इमारत त्या ठिकाणी उभं करा अशी त्या लोकांची मागणी आहे. मी त्यांच्यासोबत जेव्हा माझी चर्चा झाली आणि मी प्रत्यक्ष तिथं जाऊन आलो तर प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे बिल्डिंग आहे ती काही चांगल्या परिस्थितीत नाही आहे, तर कमीत कमी मग ते तरी चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा आपण आमदाराकडून करतो आणि ते लोक करत आहे. आपल्या माध्यमातून हे सगळं नाही ते रद्द झालं किंवा ते मंजूर झालं होतं का नाही झालं हे मला काही अजून माहीत नाही, कारण त्याची मी तुम्हाला सांगितलं प्रशासकीय मान्यता मी अजूनपर्यंत पाहिली नाही. ते जर मंजूर झालं नसेल तो भाग वेगळा, पण कमीत कमी जे आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची तरी इमारतीची सुधारणा व्हा एवढीच अपेक्षा. आपल्यासुद्धा गिरीश भाऊ कराळे त्यांनी बोलून दाखवलं आहे की वरुड मोर्शी मतदारसंघ हा संवेदनशील मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक धार्मिक आणि उत्सव विविध कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा होत असतात. गुण्यागोविंदाने संपूर्ण मतदार नागरिक राहत असतात, त्यामुळे या मतदारसंघाचं वातावरण गढूळ होऊ नये याकरता त्यांनी आणि त्यांच्या कामाची पद्धत त्यांनी सांगितली की काम करत असताना कुठले आरोप कोणावर प्रत्यारोप केल्यापेक्षा काम करून दाखवा, कामाची पावती जनता देत असतात. खरंच अशा व्यक्तींचा आज आपल्याला वेळ भेटला, त्यामुळे धन्यवाद. पाहत राहा कॅमेरा निकुबावनीचं प्रेमसारखं चुळामणी स्पोर्टल.